नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, महाराष्ट्र राज्यभरातील अंगणवाडी सेविकांसाठी मदतनीससाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समोर आलेली आहे। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी एकता सेवा संघ, ज्याच्या अध्यक्ष आपल्या पूनमताई निंबाळकर आहेत, यांनी महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी स्वतः देवेंद्र फडणवीस यांना एक लेटर लिहिलेलं आहे। जे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांना लेटर लिहून, तसेच त्यांच्या सचिवांची भेट घेऊन त्यांना ही माहिती सादर केलेली आहे। अंगणवाडी सेविका मदतनीसांना सरसकट 2000 रुपये सेविकांना आणि मदतनीसांना विनाअट मानधनात वर्ग करण्याची मागणी केलेली आहे। आणि खूपच महत्त्वपूर्ण हे अपडेट आणि हा व्हिडिओ असणार आहे। जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करायचं आहे। आपण याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया। आणि असेच अंगणवाडीचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, भारतीय बहुजन कामगार संघ, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी एकता सेवा संघ, अध्यक्ष पूनमताई निंबाळकर। काही सुद्धा ताईंनी आपल्याकडून लपवलेलं नाही, स्वतःचा मोबाईल नंबर देखील इथे त्यांनी दिलेला आहे। प्रति माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य। विषय खूप महत्त्वाचा आहे ताईंनो। ज्या विषयासाठी आपण लढत आलो तो विषय इथं महत्त्वाचा मानण्यात आला आहे, ज्याच्यामुळे महाराष्ट्रातील जवळपास 50% अंगणवाडी सेविका मदतनीस या वंचित राहिला। तोच विषय इथं आणि एकच विषय मांडण्यात आला। माझी सर्वांना विनंती असते की विषय हा एकच मांडायचा। आपल्या 1000 प्रश्न असतात आणि मग सरकारला विचार पडतो की नक्की यांचा कोणता प्रश्न घ्यायचा। त्यामुळे एक प्रश्नामुळे आपण पुढे जातोय। पूनमताईंचं मी इथं धन्यवाद करणार आहे, कारण की पूनमताईंनी एकच विषय घेतला आणि महत्त्वाचा विषय घेतलेला आहे। तर बघा, विषय महत्त्वाचा आहे। महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता विनाअट मानधनात वर्ग करण्याबाबत। बघा पुढं काय म्हटलेलं आहे ते, महोदय, महाराष्ट्रातील महिला सबलीकरणासाठी अहोरात्र काम करणारे भारतीय जनता पार्टी पक्ष सरकार, आम्ही सर्व अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या प्रोत्साहन भत्त्याचा प्रश्न माननीय आमदार श्री संजयजी केनकर साहेब, भारतीय जनता पार्टी प्रदेश महामंत्री, आमदार विधान परिषद, आपण वैयक्तिक लक्ष घालून मार्गी लावावा। ही महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या म्हणजे आपल्या लाडक्या बहिणींची कळकळीची विनंती आहे। शासन निर्णय क्रमांक बघा, एकात्मिक बाल विकास 2024 प्रक्र 131 का 6 दिनांक 4 ऑक्टोबर 2024 व शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बाल विकास 2025 प्रक्र 31 का 6 दिनांक बघा 24 जून 2025 या दोन्ही GRचा विचार करून आपल्याच भारतीय जनता पक्ष म्हणजे BJP सरकारनेच अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या मानधनात वाढ केलेली आहे। सदरील मानधनात प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी सेविकांना 2000, मदतनीसांना 1000 विनाअट मानधनात वर्ग करून आमदार केनेकर साहेबजी, आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्फत आपल्या लाडक्या बहिणींना म्हणजे आपल्या लाडक्या अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केलेली आहे। आपली विश्वासू बघा पूनम निंबाळकर ताई, प्रतिलिपी बघा श्री अमोलजी पाटणकर, विशेष कार्यकारी अधिकारी माननीय मुख्यमंत्री कार्यालय। खरंच ताईंनो, या आपल्या पूनमताईचं जेवढं आपण धन्यवाद करू तेवढं कमी आहे। किती सुटसुटीतपणा आणि किती योग्यरित्या त्यांनी इथं माहिती मांडलेली आहे। मी प्रत्येक वेळेस ज्यावेळेस व्हिडिओ बनवत असते त्यावेळेस मी संघटनेला देखील या माध्यमातून विनंती करत असते की मेन मुद्द्यावर लक्ष द्या। आता मानधन वाढ तर ह्याच सरकारने केलेलं आहे, आत्ताच केलेलं आहे, त्यामुळे मानधन वाढ लगेच भेटणार नाही, परंतु जे भेटलंय ते पूर्णपणे आपल्या सेविकाताईंना मदतनीसताईंना कशा पद्धतीने भेटेल हे आपण पाहिलं पाहिजे। तेच पूनमताईंनी योग्य गोष्ट मेन धरलेली आहे। प्रोत्साहन भत्ता सर्व अंगणवाडी सेविका मदतनीसांना विनाअट, बघा आपण सर्वजण FRSचं काम करतोय, THRचं काम करतोय, CBचं करतोय, VHSND करतोय, सर्व कामे करतोय, तरी देखील काही कारणास्तव अंगणवाडी सेविका मदतनीसांना मानधन भेटत नाही। तरी तर त्यांनी मागणीच केलेली आहे की सर्वांना सरसकट भेटावं आणि डायरेक्ट त्यांनी मुख्यमंत्री यांना हे पत्र सादर केलं आहे। तसेच त्यांच्या सचिवांची, मुख्यमंत्री सध्या इथं नाही आहेत, तर त्यांच्या सचिवांची भेट घेऊन त्यांनी त्यांच्या मार्फत ही माहिती पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। पूनमताईला माझ्याकडून तर पुन्हा एकदा धन्यवाद आणि पूनमताईला विनंती आहे की अशाच पद्धतीने आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी मागणी करत राहावा।
जेणेकरून आपण कायम कर्मचारी लवकरात लवकर होईल. हा व्हिडिओ आणि ही माहिती महत्त्वपूर्ण आहे. त्यांना जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.